काळ्या वाड्याचं रहस्य. रात्रीचे 12 वाजले होते. गावात पूर्ण शांतता पसरली होती. फक्त कुत्र्यांचे भुंकणे आणि वाऱ्याचा सुसाट आवाज ऐकू येत होता. गावाच्या टोकाला एक जुना पडझड झालेला वाडा होता. काळा वाडा लोक म्हणायचे. तिथे कोणीही रात्री गेलं तर परत येत नाही. पण रोहनला या गोष्टींवर अजिबात विश्वास नव्हता. अरे, भूतं वगैरे काही नसतं, सगळं मनाचा खेळ आहे, तो मित्रांना म्हणाला. त्याच्या मित्रांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला. रोहन, नको जाऊस, तिथं काहीतरी भयानक आहे. पण रोहन हसला. आजच जाऊन येतो आणि उद्या सगळ्यांना दाखवतो की काही नाही. रोहन टॉर्च घेऊन काळ्या वाड्याकडे निघाला. जसा तो जवळ गेला तसा वातावरण बदलायला लागलं. वारा अचानक थंड झाला. झाडांची पानं विचित्र आवाज करत हलायला लागली. वाड्याच्या दरवाजावर मोठी जंग लागलेली साखळी होती. रोहनने ती उघडली. कर. दरवाजा उघडताच एक भयानक गंध बाहेर आला. आत पूर्ण अंधार होता. भिंतीवर जुनी चित्र होती आणि सगळ्यांच्या डोळ्यांनी जणू रोहनकडे पाहत होतं. रोहन हसत म्हणाला, काय फालतू गोष्टी आहेत. तेवढ्यात टक 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 वरच्या मजल्यावरून पावलांचा आवाज आला. रोहन थांबला. कोण आहे तिथे? तो ओरडला. उत्तर काहीच नाही, पण आवाज जवळ येत होता. टक टक टक. रोहन हळूहळू वर गेला. वर पोहोचताच त्याला एक दरवाजा दिसला, थोडासा उघडा. तो दरवाजा ढकलतो. आत एक जुना आरसा होता. रोहनने स्वतःकडे पाहिलं, पण आरशात त्याचा चेहरा नव्हता. त्याच्या मागे एक काळी सावली उभी होती. रोहन घाबरून मागे वळला, पण तिथे कोणीच नव्हतं. पुन्हा आरशात पाहिलं. आता ती सावली त्याच्या अगदी जवळ होती. अचानक दिवा बंद झाला. पूर्ण अंधार. रोहन किंचाळला, वाचवा. पण बाहेर कुणालाच काही ऐकून नाही आलं. दुसऱ्या दिवशी सकाळी गावकरी वाड्याकडे गेले. दरवाजा उघडा होता. आत फक्त रोहनचा टॉर्च पडला होता. भिंतीवर रक्ताने लिहिलेलं होतं, तो आता आमच्यात आहे. सकाळी गावात खळबळ उडाली होती. रोहन गायब झाला होता. गावकरी एकमेकांशी कुजबुजत होते. आपण सांगितलं होतं त्या वाड्यात जाऊ नको. रोहनचे 3 मित्र अमेय, सागर आणि निलेश खूप घाबरले होते. अमेय म्हणाला, आपण त्याला थांबवलं नाही, ही आपली चूक आहे. सागर ठामपणे म्हणाला, आज रात्री आपण त्या वाड्यात जाऊ रोहनला शोधायला. निलेश थरथरत म्हणाला, पण जर ते खरंच भूताचं ठिकाण असेल तर? सागरच्या डोळ्यात राग होता. आपला मित्र आत अडकला आहे, आपण मागे हटणार नाही. त्या रात्री तिघेही टॉर्च आणि कॅमेरा घेऊन वाड्याकडे गेले. वाडा अजूनही तसाच शांत होता, पण आज काहीतरी वेगळं जाणवत होतं. दरवाजा आपोआप उघडला. कर. निलेश घाबरून म्हणाला, आपण आत जाऊ नको. पण अचानक अमेय, एक हलका आवाज ऐकू आला. तिघेही थिजले. तो आवाज रोहनचा होता. ते आत गेले. भिंतीवरचं रक्त अजून ओलं होतं. तो आता आमच्यात आहे. अमेयने हात लावला. तेवढ्यात भिंतीवरचं रक्त हलायला लागलं आणि शब्द बदलले. तुम्हीही येणार आहात. निलेश किंचाळला, चला इथून बाहेर. पण दरवाजा बंद झाला. सागरने कॅमेरा सुरू केला. आपण जे काही पाहतोय ते सगळं रेकॉर्ड होईल, तो म्हणाला. अचानक कॅमेऱ्यात काहीतरी दिसलं. एक काळी आकृती. ती त्यांच्या मागे उभी होती, पण प्रत्यक्षात मागे कोणीच नव्हतं. सागर घाबरून मागे वळला. काहीच नाही. पुन्हा कॅमेऱ्यात पाहिलं. आता ती आकृती अजून जवळ आली होती.
रोहन परत आला. वरच्या मजल्यावरून आवाज आला, मला वाचवा. तिघेही वर धावले. तीच खोली, तोच आरसा आणि आरशासमोर एक माणूस उभा होता. तो हळूहळू वळला. तो रोहन होता, पण त्याचे डोळे पूर्ण काळे झाले होते. तो हसत म्हणाला, तुम्ही पण आलात? छान. अमेय धावत त्याच्याकडे गेला. रोहन, आम्ही तुला घेऊन जायला आलो आहोत. रोहन शांतपणे म्हणाला, मी आता बाहेर जाऊ शकत नाही, कारण मी एकटा नाही. अचानक रोहनच्या मागून अनेक हात बाहेर आले. काळ्या सावल्या त्याच्या शरीरातून बाहेर पडू लागल्या. त्या तिघांकडे झेपावल्या. निलेश पळायला लागला, पण त्याच्या पायाला काहीतरी पकडलं. तो खाली पडला. सागर ओरडला, कॅमेरा बंद करू नकोस. कॅमेरा जमिनीवर पडला. व्हिडिओ चालू होता. त्यात दिसत होतं, तीनही मित्र किंचाळत होते आणि सावल्या त्यांना खेचत होत्या. शेवटी स्क्रीन काळी पडली. फक्त एक आवाज, आता आम्ही 4 नाही 7 झालो. पुढच्या दिवशी गावकऱ्यांना वाड्याबाहेर कॅमेरा सापडला. त्यांनी व्हिडिओ पाहिला आणि शेवटी एक नवीन मेसेज दिसला, पुढचा कोण? गावात अजून लोक गायब होणार का? वाड्याचं खरं रहस्य उघड होईल का? की संपूर्ण गाव त्या शक्तीच्या ताब्यात जाणार? गावात भीतीचं सावट पसरलं होतं. रोहन आणि त्याचे मित्र सगळे गायब. लोकांनी काळ्या वाड्याकडे जाणं पूर्णपणे बंद केलं. पण एक व्यक्ती होती जिला सत्य शोधायचं होतं. ती होती मीरा. मीरा एक गावातली धाडसी आणि हुशार मुलगी होती. ती म्हणाली, हे सगळं काहीतरी रहस्य आहे आणि ते शोधायलाच हवं. गावकरी तिला थांबवत होते. मीराबाई, नका जाऊ, तो वाडा शापित आहे. पण मीरा ठाम होती, जर आपण भीतीत जगलो तर ही गोष्ट कधीच थांबणार नाही. मीरा गावातील एका वृद्ध माणसाकडे गेली. त्याने एक जुनी गोष्ट सांगितली. हा वाडा आधी एका तांत्रिकाचा होता. तो लोकांच्या आत्म्याकडून शक्ती मिळवायचा. एके दिवशी गावकऱ्यांनी त्याला जिवंत जाळलं, पण मरताना त्याने शाप दिला, मी परत येईन आणि सगळ्यांना माझ्यात सामावून घेईन. मीराच्या अंगावर काटा आला. त्या रात्री मीरा एकटीच वाड्याकडे निघाली. हातात फक्त एक कंदील आणि ती जुनी मंत्रांची वही. वाडा नेहमीपेक्षा जास्त जिवंत वाटत होता. दरवाजा स्वतः उघडला. जणू तो तिची वाट पाहत होता. मीरा आत गेली. भिंतीवर नवीन शब्द दिसत होते, तू उशीर केलास. अचानक वारा जोरात सुटला. कंदील विझला. पूर्ण अंधार. पण मीराने धैर्य गमावलं नाही. ती मंत्र वाचायला लागली. ती वरच्या खोलीत पोहोचली. आरशासमोर उभी राहिली आणि अचानक आरशात तिला सगळे दिसले. रोहन, अमेय, सागर, निलेश सगळे आत अडकलेले. ते ओरडत होते, मीरा, आम्हाला वाचव. मीराच्या डोळ्यात अश्रू आले. पण त्याच वेळी आरशात एक भयानक चेहरा दिसला. तोच तांत्रिक. त्याचे डोळे लाल, चेहरा जळालेला. तो हसत होता, तू आलीस मला मुक्त करायला? मीरा मंत्र मोठ्याने वाचायला लागली. वाडा हादरायला लागला. सावल्या किंचाळायला लागल्या. तांत्रिक ओरडला, नाही. एक मोठा प्रकाश झाला आणि अचानक सगळं शांत झालं. दुसऱ्या दिवशी गावकरी वाड्याकडे गेले. वाडा पूर्णपणे जळून गेला होता. आत कोणतंच चिन्ह नव्हतं. फक्त एक गोष्ट, जमिनीवर ती वही पडली होती. गावकरी म्हणाले, सगळं संपलं. पण रात्री त्या वहीत स्वतःहून शब्द लिहिले गेले, मी अजून जिवंत आहे. सर्वात मोठा ट्विस्ट आला. त्या रात्री मीराच्या घरात आरशात एक सावली दिसली आणि मीराचा आवाज आला, तो आता माझ्यात आहे. द एंड. की अजून काही बाकी आहे.
ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे, फक्त मनोरंजन करत आहे. अंधश्रद्धा पसरवण्याचा कोणताही उद्देश नाही. वास्तविकतेशी काही संबंध नाही. आलाच तर तो फक्त योगायोग समजावा. ही कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल धन्यवाद.